विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर महानगर द्वारा शहर के भवनजीभाई चौहान हाई स्कूल और जूनियर कॉलेज में महानगर अधिवेशन संपन्न। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर महानगर द्वारा शहर के भवनजीभाई चौहान हाई स्कूल और जूनियर कॉलेज में महानगर अधिवेशन संपन्न हुआ। इस अधिवेशन में उद्घाटन के तौर पर विधायक सुधाकर अड़बाले व अध्यक्ष के रूप में पूर्व विधायक बीयू डायगम ने उपस्थित थे। इस अवसर पर स्वागताध्यक्ष के रूप में लक्ष्मण राव धोचे, लखन सिंह कटरे, जगदीश जूनगरी, विजुक्ता महासचिव डॉक्टर अशोक गवानकर, महाराष्ट्र राज्य पुरानी पेंशन संगठन राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेश पातले, डॉक्टर अनिल शिदी, विजय भोगेकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ के प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकड़े, जयप्रकाश धोटे, कोषाध्यक्ष भूषण तलहार, चंद्रपुर जिला अध्यक्ष केशवराव ठाकरे, वर्धा जिला अध्यक्ष विष्णु इटनकर, नागपुर महानगर कार्यवाहक अविनाश बड़े, नागपुर जिला अध्यक्ष अनिल गोतमारे, जिला कार्यवाहक संजय बारकर, चंद्रपुर महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, कार्यवाहक सुरेंद्र अड़बाले, दिगंबर कुरेकर भोगले, भाऊ गोरे घोड़से, सीमा अड़बाले, प्रमोद सालवे, मनोज आत्राम आदि उपस्थित थे। इस समय विधायक सुधाकर अड़बाले ने कहा कि 1 नवंबर 2005 से पहले और बाद के चरणबद्ध तरीके से 100% अनुदान पर नियुक्त और 2005 के बाद नियुक्त सभी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारियों और सरकारी कर्मचारियों को तत्काल पुरानी पेंशन योजना लागू करनी चाहिए। पेंशन कर्मचारियों का अधिकार है। कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना लागू कराने की लड़ाई तीव्र करने का प्रतिपादन किया है। साथ ही विदर्भ माध्यमिक शिक्षा संघ लाखों कर्मचारियों के न्यायिक अधिकारों के लिए संघर्ष करने वाली एक सरकारी संस्था के रूप में सदन में आवाज बुलंद करेगा। इस अवसर पर पूर्व विधायक डायगम ने लक्ष्मण राव धोबे, वितेश खांडेकर, जगदीश जूनगरी, डॉक्टर अशोक गवानकर, रमेश काकड़े, विजय भोगेकर आदि ने शिक्षक क्षेत्र की समस्याओं पर प्रकाश डाला। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ और शालेय कार्यों के लिए कॉन्वेंट के प्राचार्य शिक्षकों को शाल सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। प्रास्ताविक महानगर कार्यवाहक सुरेंद्र अड़बाले ने संचालन प्रोफेसर प्रमोद उरकुड़े और रंजना कन्नाके ने तथा आभार जयंत टोंगे ने माना। इस अधिवेशन के पश्चात चंद्रपुर महानगर की कार्यकारिणी घोषित की गई, जिसमें महानगर अध्यक्ष दिगंबर कुरेकर, कार्यवाहक सुख अड़थाले, उपाध्यक्ष सतोज पुलजमकर, वादाराव श्रीरामे, हकीम शेख, वनश्री मेश्राम, सह कार्यवाहक प्रवीण अबुबेजवार, चरणावत राठौड़, स्थाली मुंगले, प्रमोद पेटोलवार, कोषाध्यक्ष राजू कढ़ई का निर्विरोध चुनाव हुआ, जिसमें चुनाव निर्णय अधिकारी के रूप में डॉक्टर विजय हेलाइट ने बाहेर येऊन ते समस्या मांडत नाही, कारण त्यांच्या नोकऱ्या ह्या कसं असते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 11 महिन्याचे ऑर्डर देऊन त्यांच्या नोकऱ्या असतात। काही लोक त्या ठिकाणी परमनंट असतात। जे परमनंट असतात त्यांच्या बाबतीमध्ये मिनिमम ॲक्ट वेजेसनुसार त्यांना कमीत कमी त्यांना पेमेंट मिळायला पाहिजे। माध्यमिक शाळा संहिता ही त्यांना लागू झाली पाहिजे। PF त्यांचे नियमानुसार कटले पाहिजे। हा सामान्य समस्या आहे। या सामान्य समस्या संस्था चालकांनी सोडवाव्या। संस्था चालकांनी याची दखल घ्यावी आणि शिक्षण अधिकाऱ्याकडे सुद्धा आम्ही समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत। शिक्षण अधिकारी पत्र देऊन देतात, मोकळे येतात, त्याची दखल घेतल्या जात नाही, ही शोकांतिक आहे। परंतु त्यांची सामूहिक जर समस्या कुठली असेल तर शासनाने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या देशामध्ये RTE कायदा 2009 लागू केलेला आहे आणि RTE कायद्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जे काही प्रवेश क्षमता असेल त्या प्रवेश क्षमतेच्या 25% जागा ह्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहे। गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे। या धोरणानुसार सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट या ठिकाणी 40% हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो आणि 60% हिस्सा सेंट्रलचा, 40% हिस्सा हा स्टेट गव्हर्नमेंटचा असतो। म्हणजे जवळपास वर्षाची ही 800 करोडचं बजेट असलेली योजना आहे। परंतु वरती चर्चा करत असताना सभागृहात मी हा मुद्दा मांडलेला आहे की ज्या योजनेची तुमची बजेटिंग तरतूद हे 800 करोडची असताना या शिक्षकांना, या संस्थांना देणारी रक्कम ही 18 करोडच्या वरची थकबाकी असताना तुम्ही फक्त यांच्यासाठी बजेटिंग तरतूदमध्ये 200 करोडचं प्रोव्हिजन केलेलं आहे। हे फारच कमी प्रोव्हिजन केलेलं आहे। भविष्यामध्ये होणाऱ्या या बजेट अधिवेशनामध्ये त्यांचं जे काही रिक्वायरमेंट आहे, आयुक्तांशी या संदर्भामध्ये मी चर्चा केली। या अधिवेशनादरम्यानच आयुक्तांची भेट घेतली की ज्या योजनेची थकबाकी 800 करोडच्या वरची आहे तर तुम्ही त्यांना नियमित वेतन देण्याच्या दृष्टीनं किंवा या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्या दृष्टीनं त्यांच्याकडे असलेली थकबाकी तात्काळ अदा करावी, अशा प्रकारची मी मागणी केली।